उत्तरेश्वर पेठ जी कोल्हापूरमध्ये आहे या परिसरातल्या गंजिगली परिसरामध्ये विश्वास आश्रम ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे, अत्यंत दयनीय समस्या। तर एकंदरीत जर पाहायला गेलं माझ्या पाठीमागे तुम्ही या सोसायटीतील प्रत्यक्ष परिस्थिती तुम्हाला दाखवतो। या सोसायटीमध्ये काही फ्लॅट आहेत, त्या फ्लॅटमधून येणार महिला मिश्रित पाणी असून दे ते या ठिकाणी येते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रेनेज फुटलेल्या आणि इथे आळ्या झालेल्या आहेत असं तुम्हाला पाहायला मिळते। नागरिकांना जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून हा गंभीर प्रश्न नागरिकांना सोसावा लागतोय आणि याकडे महानगरपालिकेकडे निवेदन दिलेलं आहे। संबंधितांवर कारवाई करावी अशी देखील मागणी कुठेतरी नागरिकांच्या माध्यमातून इथल्या रहिवाशांच्या माध्यमातून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत या बिल्डिंग मधील या अपार्टमेंट मधील काही नागरिक आहेत। नेमके काय परिस्थिती आहेत, नेमक्या त्यांची मागणी काय हे जाणून घेऊया त्या नागरिकांकडून, त्या रहिवाशांकडून। जे येतो माझा हा फ्लॅट येतो 1 नंबरचा आणि हे जो कचरा आहे म्हणजे जे घाण पाणी किंवा हे यामुळे ड्रेनेज लाईनच्या या सगळ्या लाईनमुळे आम्हाला डेंग्यू किंवा मलेरिया या गोष्टींची लागण होण्याची शक्यता आहे। वारंवार आम्ही या गोष्टीबद्दल तक्रार पण केलेली आहे, या तक्रारीवर अजून काही ॲक्शन नाही झालेली। तर हे जर आता तुम्ही पाहिलं तर पूर्ण आता त्यात म्हणजे किडे किंवा ढास हे सगळे, आणि हे पाणी तुम्ही बघताय या पाण्यात पूर्ण म्हणजे बघायला गेलं तर 5-7 महिने कंटिन्यू हे पाणी असंच राहते आणि या पाण्यात ढासगीस होऊ शकते। त्यामुळं नगरपालिकेकडे आता आमची एक विनंती आहे की तिने लवकरात लवकर या गोष्टीवर ॲक्शन घ्यावी। नेमकी तुमच्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे, तुमच्या बिल्डिंग खाली इथे किडे वगैरे वळवताना दिसतात, काय नेमका प्रश्न उद्भवतो गल्लीमध्ये, काय नेमकं झालंय आणि महापालिकेला निवेदन आपण दिले, महापालिकेने नेमकं काय सांगितले? महापालिकेला आम्ही हे निर्देशन आणून केव्हा दिले की ज्यावेळी इथं ज्यांची ड्रेनेज लाईन आहे ते लोक ह्यात लक्ष देण्यात झालेले आहेत। त्यामुळं आम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये तक्रार नोंद केलेली आहे की असं या डेंग्यू होण्याची शक्यता आहे आणि हे मैला जो आहे तो व्हायला लागलेला आहे। इथं लहान मुलं, ह्या गल्लीतली आसपासच्या घरातली मुलं इथं खेळतात, त्यामुळं त्यांना जर इथं जर त्याचा प्रादुर्भाव झाला तर डेंग्यू होण्याची शक्यता आहे। आणि हे आम्ही म्युन्सिपाल्टीला दाखवून दिलेलं आहे। ज्यांचं कोणाचं हे लाईन आहे त्यांना सुद्धा आम्ही वारंवार विनंती केलेली आहे, त्यांना नम्र निवेदन दिलेलं आहे की हा तुमचा ह्याचा संबंध आहे तेव्हा तो तुम्ही करून घ्या, पण तिने स्पष्ट नकार दिलेला आहे। त्यामुळं ह्याचा त्रास सामान्य नागरिकांना, इथल्या गल्लीतल्या लोकांना हा व्हायला लागलेला आहे। तर या त्वरित बंदोबस्त करण्यात यावा। माझ्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत। मामा काय सांगाल, या तुमच्या अपार्टमेंटमध्ये अशी परिस्थिती आहे, महानगरपालिका कुठं आलेली का इथं, काय चौकशी केलेली का? हा, महानगरपालिकेचे माणसं येऊन बघून गेलेत, पुढील कारवाई करतो म्हणून सांगून गेलेत। आता काय अजून कारवाई झालेली नाही, 5-6 दिवसापूर्वी आलेली होती। गल्लीत आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात काय? झालेल्या आहेत, होय। डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि डेंग्यू झालेलाच आहे जवळजवळ। अशी परिस्थिती आहे, पण मात्र महानगरपालिकेचा अधिकारी एकदाच येऊन गेल्या, परत काय त्याच्यावर आले? हा, एकदाच येऊन गेलेले आहेत, परत अजून आलेले नाहीत। ते आम्ही पुढील कारवाई करतो म्हणून सांगून गेलेले आहेत। संबंधितांना सांगितले तरी पण काय नाही, काय हालचाल झालेली नाही आणि काय त्याच्यावर दुरुस्ती केलेली नाही, काय नाही। कुठेतरी जर पाहायला गेलं तर महापालिकेचा भोंगळ कारभार आणि दिरंगाई कामात हे कुठेतरी या म्हणजे तुम्हाला निदर्शनास आले का या प्रकाराच्या माध्यमातून किंवा तुमच्या घरातल्या समस्येच्या माध्यमातून? नाही, त्या म्युन्सिपाल्टी ज्यावेळी हे आम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये ज्यावेळी तक्रार जर आता केलेली आहे तर म्युन्सिपाल्टीनं त्वरित ॲक्शन घेणं गरजेचं आहे। भले म्युन्सिपाल्टीच्या आखारीत येत नसेल तरी हा जो मैला बाहेर येतोय ते लोक जर लक्ष देत नसतील तर ही आधी म्युन्सिपाल्टीनं त्यांच्या आधिपत्याखाली राहून त्याच्यावर कारवाई करावी। त्यांचं जरी नसेल म्युन्सिपाल्टीचं, हे जर आमच्या हद्दीत नसेल किंवा आमचं काम नाही, पण ही जर डेंग्यूचे लक्षण होण्याचे आणि हा मैला बाहेर येतोय, हा मैला जो बाहेर यायला लागलेला आहे याच्यावर त्या ज्यांचा कुणाचा येत असेल त्यांना म्युन्सिपाल्टीनं सांगणं किंवा त्या अधिकाऱ्याने इथं येऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्याकडून हे काम पूर्ण करून घ्यावं, इतकीच आमची इच्छा आहे। कारण लहान मुलं खेळतात, लहान मुलांना काय दगाफटका होण्याची शक्यता जर झाली तर अतिशय वाईट गोष्ट होईल। त्याच्यापूर्वी ही दक्षता घ्यावी। आम्ही वारंवार विनंती केलेल्या आहेत, ज्यांचा महिला आहे त्यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे याचा तुम्ही तुमच्या महिला येतोय तुम्ही या दुरुस्त करून घ्या, पण ते लोक कोणच लक्ष देणं झाले आहेत। त्यामुळे आम्हाला म्युन्सिपाल्टीकडे जाण्याशिवाय पर्याय नाही, किंवा आणि कुठं जायचं सांगा, आम्ही जातो। शेवटी मग कोर्टात जावं लागेल। मग
त्यामुळे ज्यांचा जा महिला बाहेर पडतोय तेच दुरुस्त करत नाहीत, त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येतोय ना, त्याला जबाबदार कोण? पार्किंग मध्ये लोक गाड्या लावतात, पार्किंग मध्ये ढास चावतात, रात्रीचे ढास चावतात आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव झालेला आहेच मुळातच. ते म्हणजे महापालिका पण लक्ष तत्परतेने घालत नाही म्हणायचं तुम्हाला. हा नाही म्हणजे ते याचा त्वरित आम्ही ज्यावेळी आता त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे म्युन्सिपाल्टीकडे, तिने चौकशी केलेली आहे, पण चौकशी नुसती न करता त्याच्यावर ताबडतोब तिने ऍक्शन घ्यावी एवढीच आमची इच्छा आहे. कारवाई करावी आणि त्याच्यावर बंदोबस्त व्हावा. हे आता तुम्ही प्रत्यक्ष बघा, बारीक किडे कसे झालेले आहेत ते. महिला दररोज सकाळचा जर बदा बाहेर येत, किती घाण वाटत असेल सांगा. हा ओपन पेस मध्ये असलेला महिला आहे, हे ड्रेनेज लाईन वगैरे काय असं तर गोष्ट वेगळी. हा महिला येतोय, महिला सुज्ञ नागरिक सुद्धा त्रस्त झालेले आहेत की ज्यांचं कुणी आहे तिने ताबडतोब करावं असं इथल्या सर्व नागरिकांची मनापासून इच्छा आहे. इतकी मोठी कारवाई होण्याची सुद्धा गरज नव्हती, पण त्याच्यावर कारवाई होत नाही आणि ते लक्ष देत नाहीत. त्यामुळं हा प्रादुर्भाव झालेला आहे आणि या प्रादुर्भावाचा सर्व समाजाला संपूर्ण त्रास आहे. आणि ज्यावेळी समाजाला त्रास होतो त्यावेळी सगळा समाज एकत्रित संघटित होऊन याच्याशी लढा देणार इथून पुढं. तर नक्कीच आपण बघितलं या अपार्टमेंटमध्ये ही परिस्थिती आहे आणि याचं कुठेतरी संबंधित व्यक्ती असू दे किंवा महानगरपालिका असू दे, यांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज या नागरिकांच्या माध्यमातून, इथल्या रहिवाशांच्या माध्यमातून उमटत आहे. सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sou Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sou Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sou Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sou Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.